नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या हक्काचा यूट्यूब चॅनल अ बजेट कार डीलमध्ये. आणि आज आपण तुमच्या बजेट कारचा शोध घेत आलेलो आहोत चॅम्पियन कार बाजार, जे की आहे सांगलीमध्ये. आणि आज सरांकडे एवढा चांगला भरपूर स्टॉक आहे आणि खूप सारे आपले प्रेक्षक वर्ग जे सांगली, सातारा, कोल्हापूर या बाजूचे असतात आणि त्यांना जवळ होईल त्यासाठी आपण एक खास आज व्हिडिओ शूट करतो आहे. मागचा व्हिडिओ पण आपण सरांकडे केला होता, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असं सरांकडून आपल्याला कळलं आहे. तर आजचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. प्रत्येकासाठी गाडी आहे आणि सरांकडे 70 ते 80 कार नेहमी स्टॉकमध्ये असतात. त्याची एक आपण तुम्हाला ट्रेलरमध्ये झलक पण दाखवून देऊ. तर नमस्कार सर, अशोक सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल. तर बरेचसे नवीन प्रेक्षक वर्ग आपल्याला जोडले गेलेत, तर एक छोटीशी माहिती चॅम्पियन कार बाजारबद्दल प्लीज आमच्या मित्रांना शेअर करा. चॅम्पियन कार बाजार हे आपलं सांगलीतून 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अंकलीतून जवळ आहे. सहजासहजी आपल्याकडे गाडी लो बजेटपासून जाऊन वरच्या मॉडेल पण सगळ्या गाड्या आपल्याकडे भेटल्या जातात. गाड्या आपल्याकडे सगळ्या कंडिशनमध्ये असतात. तुम्हाला काय करायला लागत नाही, पॉलिश करून वगैरे ठेवलेलं असते गाडीचं. तुम्हाला जेणेकरून गाडी यायचं पसंत करायची आणि गाडी निवांतपणे वापरू शकता. तुम्हाला कुठलंही काम गाडीमध्ये निघत नाही आमच्या हे बाजारामध्ये. थोडे किरकोळ काम असेल, सस्पेन्शन काम, इंजन काम वगैरे आम्ही बघूनच गाडी घेतलेली असते. शक्यतो करून आपल्या बाजारामध्ये ॲक्सिडेंट जॉब हा गाडी ठेवत नाही आपण. ॲक्सिडेंटची गाडी कुठली आपण विकत नाही आहे. साधारण सर आपण किती वर्ष झाले या फील्डमध्ये आहात तुम्ही? कमीत कमी 15 वर्ष झाले सर. तर मित्रांनो, सर एक 15 वर्षांहून अधिक या फील्डमध्ये आहेत आणि ते स्वतः खूप जास्त यामध्ये मुरलेले आहेत. तर कुठलीही गाडी त्यांच्याकडे आली की ते स्वतः चेक करतात आणि जसं की सरांनी सांगितलं आहे की ॲक्सिडेंटल वगैरे गाडी तर घेतच नाही. आणि सर आपल्याकडे लोन वगैरेची काय फॅसिलिटी असते? लोन आम्ही 70% लोन करून देतो प्रत्येक गाडी. आणि कुठल्या वर्षाच्या गाडीवर लोन होतात? 2010-11च्या नंतरच आपण 2010-11च्या. तर मित्रांनो, लोनचं पण तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुमचा जो सिबिल स्कोर आपण म्हणतो ते व्यवस्थित पाहिजे. नक्की प्रत्येक गाडीवर तुम्हाला लोन अवेलेबल होईल. फक्त ते तुमची फाईल मॅच झाली पाहिजे व्यवस्थित आणि एक चांगली गाडी तुम्हाला इथे जरूर भेटून जाईल. तर सर एकदा प्रॉपर आपला ॲड्रेस काय इथे कसं यायचं आमच्या यायचं असेल तर? सांगलीत कोल्हापुरात नाही असेल, अंकली पास केल्यानंतर एक अर्धा 1 किलोमीटरवर चौगुले शोरूम आहे. ते लागूनच आपला कार बाजार आहे. समोरच्या बाजूला गजानन महाराज मंदिर आहे. आणि सांगलीतून यायचं जर असेल तर फळ मार्केट पास करून जरा पुढं आलं तर चौगुले शोरूमला लागूनच आपलं कार बाजार आहे, राईट साईडला. तर मित्रांनो, एकदम हायवेलाच शोरूम आहे. आणि तुम्हाला ॲड्रेसमध्ये काही अडचण आली तर नक्की तुम्हाला सरांचा जो आपण नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकताय आणि काही तुमच्या मनात शंका प्रश्न असतील ते विचारून त्याचं निवारण करून घेऊ शकता. तर आता आपण सुरुवात करूया आजच्या स्टॉकला. आजची पहिली गाडी आहे अल्टो, जे की LXI मॉडेल आहे. MS10 पासिंगमध्ये 2012चा मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे, जी चालली आहे 78,000 किलोमीटर, 78,000 किलोमीटर. आणि याचं प्राईस डिमांड आहे 1,90,000. 1,90,000मध्ये तुम्हाला अल्टो MS10 पासिंग 2012 सिंगल ओनर, जी चालली आहे 78,000 किलोमीटर, 78,000 किलोमीटर. आणि याचं प्राईस डिमांड आहे 1,90,000, 1,90,000, जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे A-स्टार ऑटोमॅटिकमध्ये आणि हे MS12 पासिंगमध्ये MS12 2013चा मॉडेल आहे. सेकंड ओनर आहे ही आणि ही चालली आहे फक्त 40,000 किलोमीटर. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे आणि याचं प्राईस डिमांड आहे 3,60,000. 3,60,000मध्ये तुम्हाला A-स्टार ऑटोमॅटिक MS12 पासिंग 2013 मॉडेल, सेकंड ओनर, जी चालली आहे 40,000 किलोमीटर आणि याचे प्राईस डिमांड आहे 3,60,000. पुढची गाडी आहे होंडाची ब्रिओ S मॉडेल आहे. हा MS14 पासिंग आहे, 2014चा मॉडेल आहे. थर्ड ओनरमध्ये मित्रांनो ही, जी चालली आहे 52,000 किलोमीटर. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे आणि याची किंमत ठेवली आहे 3,95,000. 3,95,000मध्ये तुम्हाला ब्रिओ S मॉडेल MS14 पासिंग 2014 थर्ड ओनर, जी चालली आहे 52,000 किलोमीटर आणि किंमत याची आहे 3,95,000. 3,95,000, जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे इको, जी की 7 सीटरमध्ये आहे. LPG गाडी आहे मित्रांनो ही, विथ LPG किटी आहे. AC पण आहे या गाडीत आणि MH11 पासिंग आहे ही. 2018चा मॉडेल आहे. सेकंड ओनरमध्ये आहे, जी चालली आहे 45,000 किलोमीटर. सिल्वर कलरमध्ये ही गाडी आहे आणि याची किंमत आहे 5,60,000. 5,60,000मध्ये तुम्हाला इको 7 सीटर LPG विथ AC MH11 पासिंग 2018ची, सेकंड ओनर, जी चालली आहे 45,000 किलोमीटर आणि याची
किंमत आहे 5,60,000 जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे फोर्डची फिएस्टा, टॉप मॉडल आहे. हा MH46 पासिंग आहे, 2013चं मॉडल आहे, सिंगल ओनर आहे, जी चालली आहे 64,000 किलोमीटर, 64,000 किलोमीटर. ग्रे कलरमध्ये आहे आणि याची किंमत आहे 4,05,000. 4,05,000मध्ये तुम्हाला फोर्डची फिएस्टा टॉप मॉडल MH46 पासिंग, MH46 2013 सिंगल ओनर, जी चालली आहे 64,000 किलोमीटर, 64,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 4,05,000. पुढची गाडी आहे फिगो फोर्डची, जे की टॉप मॉडल आहे, पण MH14 पासिंग आहे, 2011चा मॉडल आहे, सेकंड ओनरमध्ये आहे मित्रांनो ही गाडी, जी चालली आहे 98,000 किलोमीटर, 98,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 3,10,000. 3,10,000मध्ये तुम्हाला फोर्डची फिगो टॉप मॉडल MH14 पासिंग 2011 सेकंड ओनर, जी चालली आहे 98,000 किलोमीटर आणि प्राईस डिमांड आहे 3,10,000. मित्रांनो, जेही प्राईस आम्ही सांगणार आहोत ते 100% नेगोशिएबल आहे, तर नक्की तुम्ही प्राईसची चिंता करू नका. पुढची गाडी आहे फोर्डची फिगो, जे की टायटेनियम मॉडल आहे, जे टॉप मॉडल असतो फोर्डमधला फिगोचा. MH14 पासिंग आहे, 2015चं मॉडल आहे मित्रांनो, ही सेकंड ओनरमध्ये आहे, जी चालली आहे 1,18,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 4,80,000. 4,80,000मध्ये तुम्हाला फोर्ड फिगो टायटेनियम MH14 पासिंग 2015चा मॉडल, जी चालली आहे 1,18,000 आणि याची किंमत आहे 4,80,000. पुढची गाडी आहे जेटा, जे की टॉप मॉडल आहे, MH12 पासिंगमध्ये आहे, 2010चा मॉडल आहे आणि सेकंड ओनर आहे आणि चालली आहे 79,000 किलोमीटर, 79,000 किलोमीटर चालली आहे आणि याची किंमत आहे 4,70,000. 4,70,000मध्ये तुम्हाला जेटा टॉप मॉडल MH12 पासिंग 2010, 79,000 किलोमीटर चाललेली आणि प्राईस डिमांड आहे 4,70,000. पुढची गाडी आहे लिवा. या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, ही ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे, MH12 पासिंग आहे, जी की आहे 2013चं मॉडल, सेकंड ओनर आहे, जी चालली आहे 42,000 किलोमीटर आणि याची प्राईस डिमांड आहे 4,10,000. 4,10,000मध्ये तुम्हाला लिवा ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन MH12 पासिंग 2013 सेकंड ओनर, जी चालली आहे 42,000 किलोमीटर आणि प्राईस डिमांड आहे 4,10,000. पुढची गाडी आहे सगळ्यांची लाडकी टाटाची नॅनो आणि यात अजून एक वैशिष्ट्य मित्रांनो, ही विथ CNG आहे, जे की MH12 पासिंगमध्ये आहे, 2016चं मॉडल आहे, सेकंड ओनर आहे आणि ही चालली आहे 72,000 किलोमीटर. पर्पल कलरमध्ये एकदम चांगली गाडी आहे ही आणि याची किंमत आहे 2,20,000. 2,20,000मध्ये तुम्हाला नॅनो विथ CNG MH12 पासिंग 2016 सेकंड ओनर, जी चालली आहे 72,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 2,20,000. पुढची गाडी आहे ओमनी, जे की CNGमध्ये मित्रांनो, ही MH05 पासिंग आहे, 2008चा मॉडल आहे, जी चालली आहे 22,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 1,95,000. 1,95,000मध्ये तुम्हाला ओमनी विथ CNG MH05 पासिंग 2008 थर्ड ओनर, चालली आहे 22,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 1,95,000. 1,95,000 जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे पोलो, जी की MH12 पासिंगमध्ये आहे, 2014चा मॉडल आहे, सेकंड ओनर आहे, जी चालली आहे 95,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 3,90,000. 3,90,000मध्ये तुम्हाला पोलो भेटते, MH12 पासिंग 2014 सेकंड ओनर, जी चालली आहे 95,000 किलोमीटर आणि प्राईस डिमांड आहे 3,90,000 जे की नेगोशिएबल आहे.
पुढची गाडी आहे स्कोडा रॅपिड जे की MH2 पासिंग आहे, 2012चं मॉडल आहे, 67,000 चाललेली गाडी आणि याची प्राईस डिमांड आहे 4,90,000. 4,90,000 मध्ये तुम्हाला स्कोडा रॅपिड MH2 पासिंग 2012 जी चालली आहे 67,000 किलोमीटर आणि किंमत आहे याची 4,90,000 जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे हुंडाईची सँटा फे जे की MH11 पासिंग आहे, 2011चा मॉडल आहे, सिंगल ओनर आहे ही आणि ही चालली आहे 1,22,000 किलोमीटर आणि याची प्राईस डिमांड आहे 7 लाख. 7 लाखमध्ये तुम्हाला हुंडाई सँटा फे MH11 पासिंग 2011 सिंगल ओनर जी चालली आहे 1,22,000 आणि याची आस्किंग प्राईस आहे 7 लाख जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे जी खूप जास्त डिमांडमध्ये असते आणि लवकर भेटत नाही मित्रांनो मार्केटमध्ये, टवेरा आणि ही 10 सीटरमध्ये आहे, MH10 पासिंग 2014 सिंगल ओनर जी चालली आहे 1,75,000 किलोमीटर आणि व्हाईट कलरमध्ये आहे आणि याची प्राईस ठेवली आहे 5,25,000. 5,25,000 मध्ये टवेरा 10 सीटर MH10 पासिंग 2014 जी चालली आहे 1,75,000 किलोमीटर आणि प्राईसची आस्किंग आहे इथे 5,25,000. 5,25,000 जे की नेगोशिएबल आहे. पुढची गाडी आहे वेरिटो D6 मॉडल आहे, हा MH12 पासिंग 2012चं मॉडल आहे आणि सिंगल ओनर आहे जी चालली आहे 78,000 किलोमीटर आणि याचं प्राईस डिमांड आहे 3,90,000. 3,90,000 मध्ये वेरिटो MH12 पासिंग 2012 मॉडल सिंगल ओनर जी चालली आहे 78,000 किलोमीटर आणि प्राईस डिमांड आहे 3,90,000. 3,90,000. पुढची गाडी आहे मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड असणारी वॅगनार आणि वैशिष्ट्य हे आहे की यात CNG आहे, 2018चा मॉडल आहे, सिंगल ओनर आहे, जी चालली आहे 53,000 किलोमीटर, व्हाईट कलरमध्ये गाडी आहे आणि याची किंमत ठेवली आहे 5,30,000. 5,30,000 मध्ये तुम्हाला वॅगनार विथ CNG MH12 पासिंग 2018 जी चालली आहे 53,000 किलोमीटर आणि याची किंमत आहे 5,30,000. पुढची गाडी आहे महिंद्राची XUV 500 आणि हा W10 मॉडेल आहे मित्रांनो, जे खूप जास्त मागणी असते याची. 2015चं मॉडेल आहे, सिंगल ओनरमध्ये आहे आणि याचं रनिंग झालं आहे 79,000 किलोमीटर आणि आस्किंग प्राईस आहे 10,50,000. 10,50,000 मध्ये तुम्हाला XUV 500 W10 मॉडल 2015चा मॉडल सिंगल ओनर जी गाडी चालली आहे फक्त 79,000 किलोमीटर, सिल्वर कलरमध्ये एकदम वेल मेंटेन गाडी आहे आणि प्राईस डिमांड आहे 10,50,000 जे की नेगोशिएबल आहे. मित्रांनो तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण बघितलाच आहे. सारांकडे काय गाड्या आहेत, कसला मस्त स्टॉक जो म्हणतो ना तसं इथे स्टॉक आहे आणि या साईडला तुम्हाला पुण्यात येऊन गाडी घ्यायचं वेळ नसेल तर फक्त एकदा इकडे सरांच्या यूज कार शोरूमला भेट द्या आणि जसं की त्यांचं नाव आहे चॅम्पियन कार बाजार, जो बाजार हा शब्द आहे एकदम साजेसा हा शब्द सरांनी वापरला आहे कारण एक खूप मोठा कार बाजार एक सांगलीमध्ये तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे, ज्यात बरेचशा गाड्या आहेत. तर शेवटी अशोक सर काही आमच्या मित्रांना मेसेज द्याल? सांगणार की आपले कार बाजार आहे ना साहेब, 15 वर्षापासून चालू आहे आपला कार बाजार. ह्या ठिकाणी लो बजेटपासून धरून वरच्या मॉडेलपर्यंत सगळ्या गाड्या भेटतात. जेणेकरून तुम्ही इथं आला, तुम्ही गाडी कुठलीही पसंत करणार असं काही नाही, गाडी तुम्ही 100% पसंत करणार आहे. समजा ती नाही गाडी पसंत पडली तर दुसरी गाडी अवेलेबल करून देऊ शकतो आपण तुम्हाला. गाडीचे पेपरच्या बाबतीत म्हटला तर गाडीच्या पूर्वी काही केसेसच्या बाबतीत आम्ही सगळं क्लिअर करून गाडी तुमच्या नावावर करून द्यायची पूर्ण बाजारची जबाबदारी आहे आमची. तर मित्रांनो जसे की सरांनी सांगितलं आहे खूप त्यांना अनुभव आहे आणि जेव्हा आपण सेकंड हँड गाडी घेत असतो आपल्याला तेच पाहिजे असते की एखादा
चांगला अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन पाहिजे असतं. तर अशोक सर हे स्वतः पहिले पण या इंडस्ट्रीमध्ये होते आणि त्यांनी स्वतः आता हे मोठा बाजार चालू केला आहे. तर तुम्ही या साईडला राहत असाल सांगली, कोल्हापूर, तर तुम्ही नक्की एकदा आवर्जून सरांकडे भेट द्या. तुमचं बरेचदा काय होतं की आपल्या मित्रांमध्ये कोणातरी गाडी घ्यायची असते किंवा नातेवाईक गाडी शोध घेत असतात, तर त्यांना एक चांगलं ठिकाण माहीत नसतं. तर चॅम्पियन कार बाजार हे एकदम अतिशय चांगला पर्याय तुम्हाला इथे या जिल्ह्यात उपलब्ध आहे. तर गाडी घ्यायचा विचार नसेल तरी एकदा या रोडनी तुम्ही कधी जात असाल तर साहेबांना भेटा, आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या. सरांकडे काय क्वालिटीचा स्टॉक आहे ते तुम्ही बघून घ्या. नक्की तुम्ही याल तुमच्या गाडीत आणि जाल आपल्या अशोक सरच्या चॅम्पियन कार बाजारच्या गाडीत. तर मित्रांनो, हा होता एक छोटासा प्रयत्न बजेट कार डील चॅनलतर्फे तुम्हाला तुमच्या बजेट कारच्या जवळ घेऊन जाण्याचा. जर आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की तो लाईक बटन प्रेस करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात आणि आमच्या छोट्याशा प्रयत्नातून तुम्हाला तुमच्या स्वप्नातली गाडी भेटायला नक्की मदत होईल. तर अशोक सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आमचे खूप खूप चॅनलतर्फे धन्यवाद. थँक्यू सर.